मुलीबरोबर अत्याचार करत होता त्याचा आजोबा. आम्ही त्याच्यामुळे पोलिसांकडे मागणी केली आणि ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे आम्ही. मग त्याच्यामुळे काय आम्ही निर्णय घ्यायचा असा. काय झालं आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय तुम्ही? त्या आजोबांनी त्या मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही ते पत्र्याच्या ह्याच्यातनं एका बाईनी बघितलं, तिने दरवाजा वाजवल्यानंतर त्या मुलीला त्यांनी माळ्यावर लपून ठेवली म्हणलं की अजिबात आवाज करायचा नाही, नाही तर मी तुला मारीन. 7 वर्षाची मुलगी घाबरणार नाही तर काय होणार आहे की आजोबा आपल्याला असं बोलतोय आणि असे प्रकार करतोय आजोबा आपल्या बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी कडी उघडली तर म्हणलं काय झालं, तर ते म्हणले कोण ओरडत होता आता, कुठे आहे ती मुलगी? तर म्हणलं नाही घरात कोणीच नाहीये. मग त्या बाईने त्याच्या 2 काना खाली दिल्या. मग ती मुलगी वरतून ओरडली तेव्हा तिला खाली घेतली काढून. तर तिच्या शरीरावरती अक्षरशः असे लाल चट्टे होते आणि तिने प्रत्यक्ष बघितलंही मुली संग तो काय करत. आमच्या 4 बायका तिकडे आहेत ना पोलीस. मग हे त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला, पोलीस आले, पोलिसांनी त्यांना घेऊन गेले. मग घेऊन गेल्यानंतर तुम्ही काय करणार? घेऊन नाही गेले, पोरं मारत होती तर त्याला पळवलं. त्यावेळेस त्याला मारत होतीत ना मुलं, त्याला पळवलं. मग त्याला गाडीवर बसवलं पोलिसांनी. मग पोलिसांनी आणि ज्या मुलांनी मारलं नव्हतं त्या मुलांना मारहाण केली. मग हे कशाच आहे? काय करायचं? पब्लिकने काय करायचं? त्याला तुम्ही सपोर्ट देताय, जो अत्याचाराच्या विरुद्ध लढतोय त्याला तुम्ही मारहाण करताय, हे किती चुकीचं आहे. तुम्ही अडवायला गेलो ना पोलीस आम्हाला तुमच्याशी बोलतोय हा जेव्हा संपूर्ण प्रकार होत होता तेव्हा घरात कुणी नव्हतं. तो आजोबा एकटाच होता. आता आईचे वडील म्हणल्यानंतर ती मुलगी आजोबांकडे जाणारच ना. पण आजोबांनी हे कृत्य करावं हे मान्य आहे का? किंवा हे आपल्याला तरी मान्य होतंय का? आपल्या माइंड मध्ये तरी हे येतंय का की आजोबा असं वागू शकतो आपल्या नाती बरोबर? म्हणजे आज इतके घाणेरडे प्रकार चालू आहेत. कशामुळे चालू आहेत की त्याला न्याय मिळत नाहीये. आज प्रत्येक ठिकाणी बलात्कारची केस येतात, तिथं कुणीही त्यांना फाशी देत नाही, सजा देतात. 4-4 वर्ष 5-5 वर्षांनी सोडून देतात. तुम्ही का नाही त्यांना फाशी देत? म्हणजे दुसरं तिथं थरथर करेल. आज एक प्रकरण नाही, आज प्रत्येक प्रकरण असे आहेत. आणि छोट्या मुली ज्या बोलू शकत नाही, म्हणजे ज्या बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, त्या मुलींवर तुम्ही अत्याचार करताय. असं प्रकरण पाहू शकता पुण्यातल्या पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला होता. तुम्ही तिथंच होता का? काय झालं काय होतं नेमकं? मी तिथे नव्हतो, पण मी जेव्हा बाहेर पोलीस आले ना तेव्हा गाडी थांबवून हे करत होतो, तेव्हा पोलिसांनी ना मुलांना खूप मारहाण केली. कायदा हातात घेऊ नका. म्हणजे कुणाला मारहाण केली? ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी पोरं अडवत होती ना त्यावेळेस जे मुलं आपली अडवत होती त्या मुलांना पण हे केलं. म्हणले की कायदा हातात घेऊ नका, आम्ही हे करतो. त्याला गाडीत बसवलं, गाडी थांबवण्यात आली. काही लेडीज पण थांबले त्या पुढं. त्याला 2 व्हीलर वरून नंतर हे केलं. अच्छा, 2 व्हीलर घेऊन गेले. आम्ही तेव्हापासून स्टार्ट पेट थांबलो. आताही आम्ही इथं थांबलो. पोलीस मला म्हणते की तू खूप मागा झालं, तू फ्रंटेजला येतो. पण आम्ही कशासाठी थांबलोय? त्या मुलीला नाही मिळावं म्हणून थांबलोय, बाकी काही कारण नाही न थांबायचं. ओके, काय तुम्ही बोला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहरामध्ये प्रकार घडतोय की ज्या ठिकाणी पर्वती असा भाग आहे आणि अशी परिस्थिती नसरापूरचं प्रकरण पोलीस प्रशासन वाट बघतोय का पुन्हा एकदा आम्हाला नसरापूर या पर्वतीमध्ये घडावं अशी परिस्थिती असताना दाट वस्ती आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असणारा हा भाग याच्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्याच्यावर कठोरात शिक्षा व्हावी आणि कारवाई व्हावी. ओके, तर आपण पाहू शकता पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनच्या आधी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला आहे. जनता वसाहत हा जो परिसर आहे त्या ठिकाणी एका 7 वर्षाच्या मुलीवर खरं तर तिच्याच एका नातेवाईकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारी राहणाऱ्या नागरिकांचा हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत या मुलीची सुटका केली आणि त्यानंतर या ठिकाणी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. कारण संबंधित व्यक्तीला मारहाण करण्यासाठी येथील जमाव जो आहे तो आक्रमक झाला होता. मात्र त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्यानंतर या व्यक्तीला त्या ठिकाणाहून घेऊन गेले. मात्र आक्रमक झालेल्या या जमावानं पुन्हा त्या नराधमाला जो कोणी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता त्याला आमच्या ताब्यात सोपवा अशी मागणी करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक प्रकारचं आंदोलनच केलं असं म्हणावं लागेल. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.